आम्हाला धमकी देता? अरे बाप बाप असतो आणि वंशज असता. एक नकली वंशज आहे तिकडे, सचिन भाऊ. अरे तुझा बाप कोण, ती माय कोण? वंशज असते ब्रँड, तो ब्रँड इकडे आहे. तो गटार छाप असतो ना, गटार छाप. तो छोट्या छोट्या गाड्यामध्ये वस्तू बनवते, नकली वस्तू 2 दिवस टिकत नाही. तो सचिन साठे आहे. तो काय बाबा त्यांच्या महापुरुषाचा कुणी वारसदार नाही आहे. आणि आपण तर कोणालाच वारसदार मानत नाही बा बाबासाहेबाशिवाय. कोण हिंदू लोकांच्या संस्कृतीमध्ये हे लोक नाही आहेत. या बामणाच्या हातून कोणची पूजा पाठ नाही करत. ज्याच्या संगी अस्पृश्यता होते आणि ते बैलाची मटण खाता, गाय खाता आणि गाईले देव मानत नाही. मग आज तो काढतोंड्या काय म्हणते की मया तोंड पाहिल्याशिवाय पाटील बा घराच्या बाहेर नाही निघत. आता तुला ते लोक जवळच्या मानत असतील तर तुमचं ट्रेनिंग तर मस्त चालू आहे RSSच्या कॉलेजमध्ये. अरे तुम्ही सारे भाड खाऊ लोक. ज्या बापानं तुम्हाला दिले त्याला बैमान झाले साहेब म्हणून बोला लागते. अरे तुम्ही सारे भाड खाऊ लोक. ज्या बापानं तुम्हाला दिले त्याला बैमान झाले साहेब म्हणून बोला लागते. तुम्हाला मागायला एवढं अक्कल पाहिजे. हा भीमाचा किल्ला आहे म्हणून तुम्ही शाबूत आहे. सारे मंदिरात येते की फटके खाणारे तुम्ही, तुम्हाला वाचवणारे आम्ही, आणि आम्हाला धमकी देता. परभणीहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राजू ताटे. आपण या ठिकाणी आपली भूमिका मांडायची आहे. राजू ताटेला आपण फेसबुक वरती पाहिलेलं आहे आणि त्यांचे शब्द अनेकाच्या जिवारी लागणारे शब्द आहेत. ते राजू ताटे या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू ताटे, आपणास विनंती आहे की आपण संबोधित करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, ज्यांनी या देशामध्ये क्रांती घडवली, आद्य क्रांतिकारकांचे गुरु रामबा महार, महात्मा ज्योतिरावजी फुले, छत्रपती शाहूजी महाराज. अरे ज्या समाजाला मंदिरात जायचा अधिकार नव्हता त्या समाजाला या देशाचं पंतप्रधान बनवलं. ते या देशाच्या संविधानाचे निर्माते महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, तरुणांच्या नसा नसात पेटवणारे गीत लिहिणारे, या देशातील सच्चे साहित्य रत्न लोकशाहीर वामन दादा कर्डक यांना मी मानाचा मुजरा करतो. मित्रांनो, ही लढाई काय कुठल्या जातीची नाही आहे. अरे आम्ही देखील त्यांना भाऊ म्हणत होतो ना आमचा. अरे ह्याच लातूर मध्ये आमच्या मातंग भावाच्या मुलीला ज्या वेळेस त्या शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये मारला गेलं, कोणा मांगाचा नेता नाही आला. हा राजू ताटे मुंबईहून या लातूर मध्ये आला आणि इकडून मंत्रालयावर मोर्चा काढला आणि मला म्हणते की मी जातीवादी आहे. अरे आम्ही हमेशा बाबासाहेबांना सांगितलं होतं अनुसूचित जातीचे तुम्ही सगळे भाऊबंद आहे. अरे आम्ही ना भाऊबंदच सारखे राहिलो रे. तुम्हाला ठोकर लागली तरी सला आम्ही आमचं रक्त वाहिलं. तुमच्या पोरींच्या इज्जती गेल्या आम्ही उभे राहिलो. तुम्ही दगा फटका करता आमच्याशी. अरे आम्हाला बोला ना रे, आम्हाला बोला, आम्ही सहन करतो. पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा तुम्ही बोलले एवढ्या खालच्या दर्जाचे, अरे या देशाचा जर कोणी महापुरुष असेल फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि सगळ्या महापुरुषाचा बाप कोणी असेल ना तो बी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काऊन की आम्हाला जे काही दिलं जीवनापासून तर मरापर्यंत कोणचा देव आमच्या कामी नाही आला. आमच्या कामी आला आमचा बाप आणि आमच्या बापाचे लेकर, आमच्या बापाचा वंशज. या देशामध्ये अरे ज्या वेळेस अनुसूचित जातीच्या लोक काऊन बनवले बाबासाहेबांना, असे बनवले होते की ज्या हिंदू लोकांच्या संस्कृतीमध्ये हे लोक नाही आहेत.
या बामणाच्या हातून कोणची पूजा पाठ नाही करत. ज्याच्या संगे अस्पृश्यता होते आणि ते बैलाची मटण खाता, गाय खाता आणि गाईले देव मानत नाही. हे असा कॅटेरिया ठेवला तेव्हा अनुसूचित जातीची सूची बनली. मग आज तो काढतोंड्या काय म्हणते की माया तोंड पाहिल्याशिवाय पाटील बा घराच्या बाहेर नाही निघत. आणि जर तुला ते लोक जवळच्या मानत असतील, तुमचं ट्रेनिंग तर मस्त चालू आहे RSSच्या कॉलेजमध्ये. अरे तुम्ही सारे फाड खाऊ लोकात. ज्या बापानं तुम्हाला दिले त्याला बैमान झाले साहेब म्हणून बोला लागते. आता एवढे दिवस आपण ऐकतच होतो की बोला, अरे आम्ही नाही ऐकत. हे बाबासाहेबाची औलाद आहे, RSSच्या दलालाला खबरदार नाही. हे लक्षात ठेवा. आता तर माझ्या मोठ्या भावानं म्हणजे पिक्चर दाखवलेला आहे. मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही कारण साहेब इकडे आहे. ज्या दिवशी साहेब नसतील आणि मला संधी भेटेन ना तर मग यायला दाखवून की राजू ताटे काय चीज आहे. त्या माझ्या वंशजाचा मी हातपाय पडून सांगतो, साहेब तुम्ही इकडे आहे, कधी तुम्ही इकडे नसते ना यायचे आशे लावले असते. मग अरे मला धमकी देता की तू लातूरला येऊन दाखव. अरे लातूर का तुमच्या बापाची जागीर आहे काय? अरे हा भीम सैनिक आहे इकडे. अरे मला माहिती आहे हा भीमाचा किल्ला. त्या भीमाच्या किल्ल्याने तुम्हाला मांगरला एवढं अक्कल पाहिजे. हा भीमाचा किल्ला आहे म्हणूनच तुम्ही शाबूत आहे. साले मंदिरात गेले की फटके खाणारे तुम्ही, तुम्हाला वाचवणारे आम्ही आणि आम्हाला धमकी देता. अरे बाप बाप असतो आणि वंशज असता. एक नकली वंशज आहे तिकडे सचिन भाऊ. अरे तुझ्या बाप कोण, ती माय कोण, वंशज असते ब्रँड आणि तो ब्रँड इकडे आहे. आणि तो गटार छाप असतो ना, गटार छाप, तो छोट्या छोट्या गाड्यामध्ये वस्तू बनवते, नकली वस्तू 2 दिवस टिकत नाही. ते तो सचिन साठे आहे. तो काय बाबास त्यांच्या महापुरुषाचा कोणी वारसदार नाही आहे. आणि आपण तर कोणालाच वारसदार मानत नाही बा बाबासाहेबाशिवाय, कोणालाच नाही. चला हे सगळं जीना आहे ना फक्त बाबासाहेबामुळे आहे. त्यामुळे आता महापुरुष आपल्या आदरणीय साहेबांच्या समोर काही बोल येत नाही. काही जर बोलवशील साहेब तर तुमची माफी मागतो, पण कोणत्या भाडखाऊची माफी मागणार नाही, कोणत्या RSS वाल्याची माफी मागणार नाही. आज तुम्हाला सांगतो संपलं नाही. जय भीम. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब, एकच बाप, सगळ्या महापुरुषाचा बाप.